रुपये देत आहे. घनाची काकू आहे मी. अच्छा अच्छा. इथून आता आमच्या यांना जाताना बघितलं का? अहो बरीच माणसं आली आहेत. नाही म्हणजे तसं नाही. आमचे हे ना असे उंच आहेत, गोरे गोरे पान आहेत, केस थोडे कमी आहेत पण. अहो नाही हो. नमस्कार, या ना. तुम्ही ऐकलं माझं? नाही पण तू मला नक्की सांग, हे खरंच छान दिसतंय ना? म्हणजे ना आपल्या लग्नात दिसत होतात ना तसे दिसतात. हो. काय म्हणतो? एनिवे घनाचं लग्न होतच आहे. चल ना परत एकदा आपणही लग्न करून टाकूया. वल्लभ भाऊजी, काय ते? काय काय सर तिकडे बघ. हा वल्लभ आहे तो. काय वल्लभ, उरली सुरली बुद्धी पण गेली का तुझी? जाऊ दे, छान दिसतंय. मधू, बरं झालं बाई तू आलीस. बघ माझी सून सुरेख दिसते ना. बघ. दिसते. आणि घनाच्या लग्नाला मी येणार नाही म्हणजे काय? यायलाच पाहिजे. वराकडी मंडळी पूर्वेकडे तोंड करून बसायचं. हो हे पूर्वच आहे. हा पूर्वच आहे. बरोबर पूर्व. बसा 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 बस बा. गुरुजी. नमस्कार म्हणजे हा. श्रीयुत महेश देसाई हो. यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी राधा हिचा विवाह श्री श्रीपाद काळे आणि त्यांची पत्नी देवकी काळे यांचे सुपुत्र घनश्याम यांच्याशी आयोजिला आहे. या शुभप्रसंगी मी रामचंद्र कुलकर्णी या दोन्ही परिवारातर्फे आपला सर्वांचं स्वागत करीत आहे. वा वा वा. शुक्ल पक्षे त्रयोदशी तिथौ मंगलवासरे आश्लेषा नक्षत्रे. आजचा दिवस चांगला आहे. हो. या दिवशी श्रीपाद मधुकर काळे आणि सौ देवकी श्रीपाद काळे आपण दोघांनी म्हणायचंय मम मम पुत्रस्य आपण दोघांनी म्हणायचंय. आपण एकट्याने म्हणायचंय मम मम कन्यायाः कन्याया गृहस्थाश्रम स्वीकारपूर्वक धर्मार्थ काम सिद्ध्यर्थम सर्वांनी म्हणायचंय विवाह संस्कारम करिष्ये. आपण सर्वांनी म्हणायचंय. सर्वांनी हात वरती करून म्हणायचंय तथास्तु. अरे तुम्ही नाही, हे तुम्हाला आशीर्वाद देत आहेत उपस्थित असलेली मंडळी. हा लक्षात आलं आता.
आपतेक्षणी मला साथ द्यायची आहे. मी तुम्हाला हा जो मंत्र म्हणून सांगितला आता त्याच्यासाठी आपण म्हणायचं आहे तथास्तु. 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 वा छान. तुम्हाला सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे आणि आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. ओम कैदम कस्मै अदात कामः कामाय अदात कामः दाता कामः प्रतिगृहीता कामं समुद्रम आविश कामेन त्वा प्रतिगृह्णामि कामये तत्ते वृष्टिः असि द्यौत्वा ददातु पृथ्वी प्रतिगृह्णातु. अर्थ समजून घ्या मराठीमध्ये. काय तो वर म्हणतोय की आपण मला माझी कन्या दिली म्हणजे प्रीतीनेच प्रीतीला हे दान दिलेलं आहे. प्रीतीदान देणारी आणि प्रीतीच दान घेणारी. हे वधू तू माझ्या प्रीतीसागरात प्रवेश कर. प्रेमाने मी तुझा स्वीकार करतो. हे कामदैवता हे सर्व तुझंच आहे. वधू म्हणजे राधा तू तू प्रीतीची मूर्तिमंत कृपावृष्टीच आहेस. आत्मास तुझे दान मला करो. पृथ्वी तुझा स्वीकार करो. चला उठा. घनश्यामराव आता खऱ्या अर्थाने राधा तुम्हाला देतोय मी. हो. जी काळजी घ्या. हो. आजपर्यंत मी त्रास सहन करत होतो ते तुम्ही करा. आता वधूवर एकमेकाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतील. वधून म्हणायचं आहे तू वराकडे वचन माग. धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरितव्या त्वया अहम. म्हणजे वा. मला अशी पहिली वधू दिसली की जी अर्थ जाणून घ्यायला उत्सुक आहे. वा छान. धर्म अर्थ काम या तिन्ही माझी तुमच्याकडून अतिक्रमण न हो आपण एकनिष्ठ राहू असं वचन तुम्ही मला द्या असा त्याचा अर्थ आहे. आता म्हणाल. हो पुन्हा एकदा सांगाल प्लीज. हो. धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरितव्या त्वया अहम. धर्मेचे अर्थेचे कामेच न अतिचरितव्या त्वया अहम. वा वा वा. खूप छान खूप छान. वा. आता वराने शपथ घ्यायची. हे सुभगे मी हृदयपूर्वक सांगतो. धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरामी. आता तुला अर्थही समजावून सांगतो. अर्थ असा आहे धर्म अर्थ आणि काम या कशातच मी तुझी अतिक्रमण करणार नाही. सदैव तुझ्याशी एकनिष्ठ राहील. धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. अगदी बरोबर. छान. एक बाकी आहेस. या विधीने एवढं महत्व असतं. पुस्तकातली प्रतिज्ञा नाही का पाठ करत आपण. सारे भारतीय माझे बांधव आहेत वगैरे. भारतीय कसले हे विश्वाची माझे घर. विश्व नाही विश्वकप. वेस्ट इंडिज साऊथ आफ्रिका बांगलादेश. विशेष प्रेम. वहिनी हे नाही काय काय किती बोलतोस बघ ना जरा त्याच्या. चला आता मंगळसूत्राचा विधी. हा मंगळसूत्र आणा. हो आणलंय ना. हा नहीं डर रही है. मोठं आहे खूप.
एक 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 कडकतो ना बाई. काय झालं? एक 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 मिनिट इकडे आड एक एक सेकंड तुझा हात नाही मला तो बुक सापडत नाहीये मी. अरे देवा हात तसंच काय ठेवलंय एक 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 मिनिट आता बघ ना जरा हो बघते मी बाळा बघते अभी ठीक आहे बेटा ठीक आहे बेटा तसंच घालतात. वाह वाह जमाई बापू हाँ वधू से भावाला बोलवा. अरे भाऊ मनू बेबी मनूला बोलो ना. अगो बाई हो बोला ना, मनू मनूला. अहो मनू अहो मनू हो ना, आता. अहो मनू मनू गोखले हो अविनाश गोखले हा. गोखले आणतो 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 येईल, येईल, येईल. गोखले झेंडू झडला तो. चला कानपिळी चला या. अहो सर पण मी कानपिळी अहो, उत्तम संधी या इकडे सांगतो अहो, तुम्हाला सर, या. आनंदाच्या क्षणी तिकडे पानं काय चावत बसलाय खाऊची. या इकडे आलेल्या आहेत मुलीचा भाऊ आलेला आहे. हा भाऊ आहे मनू हा होऊन जाऊ दे. अहो ही मुलीच्या भावाला मिळणारी ही सुवर्ण संधी. एवढा मान मिळतो का आपल्याला कुठे. सर कान पिळायचा आहे. कान मी अम्मा माझ्या बोटांना क्रॅम्प आलाय सर. पिळा काही होत नाही पिळा तुम्ही. हा हळूहळू अरे शास्त्र म्हणून पिळायचा खरा नाही. अरे बाबा अरे नीट 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 सांभाळीन मी तुझ्या बहिणीला नीट सांभाळीन. कानपिळीचा मान तुझ्याकडे. गोखले 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 गिफ्ट तुमचं गिफ्ट आहे. मग केवढ्याने पिळला त्याने. राग काढला तुझ्यावर. कसला. आता वरानी वधूचा हात हातात धरायचा. काय झालं. कोणाकडे सॅनिटायझर आहे का. हा चला आता लाजा होम करूया. आता तुम्ही तिच्या हातावर थोडस तूप घाला. आता तू वधून थोडस हात चोळायचे. आता ह्याच्यातल्या लाह्या 2 वेळा गोंधळीनं तिच्या हातात द्या. 2 वेळा. आता वरानी वधूचा हात हातात धरायचा. धरा ना. एक मिनिट. हा काय झालं. कोणाकडे सॅनिटायझर आहे का. सॅनिटायझर वो हाथ धोए नहीं ना मैं पकड़ हा नहीं. अभिलाष आत्या इज जस्ट जोकिंग. जमाई बापू हा धरा बघू.
आता वरानी वधूचा हात हातात धरायचा. हा, धरा बघू. आई मस्त ना, सप्तपदी वगैरे एकदम छान ना. ऐक ना सप्तसुरांची सप्तपदी सांगते, जन्मोजन्मी तुझीच राहीन. सप्तसुरांची सप्तपदी सांगते, जन्मोजन्मी तुझीच राहीन. मंगळसूत्राचे बंधन मला, कायम मी तुझीच होईन. कायम मी तुझीच होईन. लहान मुलांच्या कविता आता इथे नकोय. आई मी मोठी झाली ना आता. लहान मुलांना असं सुचतं काय, सगळी मोठ्या मनाची स्पंदन आहेत ना आई. नको ना आता. हे सुभगे, वर म्हणतोय, हे सुभगे, हातात हात घालून आपण संसाराच्या प्रवासाला एकत्र निघालो आहोत. एक पाऊल एकत्र टाकले तरी जीवाभावाचे सख्य होते. यावर वधू म्हणते, हे सुहृद, या प्रवासात पहिले पाऊल आपण टाकूया. मी आपणाबरोबर एक पाऊल टाकते. वर म्हणतोय, ईशे एकपदी भव त्वं मे सहव्रता भव. वर म्हणतोय याच्यावरती, हे सुमुखी, अन्न लाभासाठी तू माझ्या बरोबर एक पाऊल टाक. तू माझ्या बरोबर ये. आता दोघं एक पाऊल टाकतायत. त्यावेळेला उजवं पाऊल अगोदर टाकायचं आणि मग जो डावं पाऊल त्याला जोडून द्यायचं. सखा सप्तपदी भव त्वं मे सहव्रता भव. आता सप्त पाऊल टाकायचं. वधू याच्यावर म्हणते, मी एकपती व्रत आजन्म पाळीन. वर याच्यावर म्हणतो, मी देखील एकपत्नी व्रताचे आचरण आमरण करीन. आप्तेष्टांच्या वतीने मीच म्हणतो आहे, हे वधूवरानो, तुम्ही एक पाऊल एकत्र चाललात. गृहस्थाश्रमामध्ये तुमचं वागणं एकमेकांना अनुकूल राहो. तर वर म्हणतोय, हे जीवलगे, एक पाऊल एकत्र चालले तरी परस्पर स्नेह उत्पन्न होतो. आता आपण दुसरे पाऊल टाकूया. वधू म्हणते, जीवलगा, मी आपणाबरोबर स्नेहासाठी दुसरे पाऊल टाकते. ऊर्जे द्विपदी भव त्वं मे सहव्रता भव. सुप्रिया, किती छान समजावून सांगितलं ना सगळं त्यांनी. माझ्या लग्नात सांगितलं असतं तर मलाही आवडलं असतं. एकदम मॉडर्न पद्धतीने सांगितलं ना सगळं, एकदम परफेक्ट. आत्या, तुला सप्तपदी मागचं शास्त्र माहिती आहे ना? ना? एक मिनिट, इथे काय चाललंय ते बघ फक्त. म्हणजे कसं लोकांना सल्ले देण्यासाठी तुला उपयोगी पडेल. नाही, ते बरोबर आहे तुझं. म्हणजे लोकांना माझी गरज ना, असते. तू बघ ना काय चाललंय ते. नाही, पण तुलाही कळायला हवं ना की नक्की काय. तुला बोलवते तिकडे. ज्ञान दिल्याने वाढतं हे पटणारच नाहीये कोणाला. हृदयनाथे, एक पाऊल बरोबरीने चालले तरी मोठे सख्य उत्पन्न होते. आता पाचवे पाऊली आपण बरोबरीने टाकूया. वधू म्हणते, हे सर्वेशा, आपणासह पाचवे पाऊल टाकताना मला धन्यता वाटते आहे. प्रजाभ्य पंचपदी भव त्वं मे सहव्रता भव. पुत्रान विंदावही दैव ते संतु जरदष्ट्रया. वर म्हणतो, हे माझी सर्वस्व, माझी सर्वस्व, संततीसाठी माझ्या बरोबरने तू पाचवे पाऊल टाक. आपल्याला इष्ट अशी दीर्घायुषी संतती प्राप्त हो.
देवगी भाभी 2 वर्षात दादी होणार तुम्ही. अगं बाई तुमच्या तोंडात साखर पडो. सिर्फ शक्कर नहीं चलेगी, गुलाब जामुन चाहिए. सब कुछ मिलेगा. अहो लाजू नका, चाला पुढे. हा. हे नवदंपती, तुम्ही 6 पावले बरोबर प्रवास केलात. तुमचे सख्य दृढतर झाले. तुमची जीवने अभिन्न होत. वर म्हणतो 1 पाऊल सहप्रवासाने देखील तेवढे तरी सख्य होते. आता आपण 7 पावली बरोबरच टाकूया. सप्तर्षींच्या साक्षीने, खऱ्या मित्र भावनेने तू माझ्या बरोबर 7 पाऊल टाक. मी तुला खऱ्या मित्राप्रमाणे वागवेन. तूही खऱ्या स्नेहाप्रमाणे माझ्या बरोबर वाग. आपण परस्परांना सांभाळून घेऊ. सखा सप्तपदी भव त्वं मे सव्रता भव. आता 7 पाऊल टाकायचं.